अतिशय चांगला खेळ, वैयक्तिक ती 15 धावींची खेळी आणि त्या बळावर ठरतोय विजू. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतोय आयोजक विजय सावंत. अमित धोत्रे, अमित धोत्रे साहेब यांच्याकडून 2 चौकार देखील होते. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं. विजू आपण थांबायचं आहे, ते पारितोषिक देखील आपल्याला दिलं जाईल. अमित धोत्रे साहेब यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं आणि ते 200 रुपयाचं पारितोषिक विजू. आता आपण ते डिवाइड करूया, 100 तुझे 100 माझे. विजू दानशूर आहे. विजू म्हणतो आताच घे दादा. तुर्ताच मॅचच्या दिशेला पुन्हा आपण वळणार आहोत. वेळ जास्त जातोय. माझ्यासाठी झाला या खेळ, किती पाहिला येरवडा खेळ, येरवडा खेळ, येरवडा खेळ, किती पाहिला येरवडा खेळ. पाय बांधून मला ते नेलं पोलिसांना. आयव्ही लेगॅसी विपक्ष अल्पेश 11. दोन संघाचे संघमालक एकीकडे तेजस दादा कांबळे, दुसरीकडे अल्पेश 11, अल्पेश कांबळे. 2 सलामीवर बॅटर एकीकडे आकाश साळुंके, बंटी. मॅच चालू करा, वेळ जास्त जातोय. सलामीवर बॅटर आहे, दुसरीकडे सौरभ विश्वकर्मा. वसई तालुक्यातील एक अष्टपैलूंच्या ख्यातीमध्ये सातत्यानं ओळख ज्याची आहे, त्याच्या हातात बॉल आहे. दुसरीकडे मयूर स्ट्राइक एंडला, दुसरीकडे आकाश अक्की. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू अतिरिक्त धावेने धावेंचा श्रीगणेश केला जातोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा आहे. यावेळेला सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना पहिल्या चेंडूवर सिंगल धावेने आता 1 पहिल्या चेंडूचा खेळ आहे. 2 धावा धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आकाश साळुंके अक्की. हॅलो, कृपया जॉन्टी दादाने मंडळाशी संपर्क साधावे. जॉन्टी दादा, लवकरात लवकर मंडळाशी संपर्क साधावे. येस, पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. 7 धावा धावफलकावर. 2 सलामीवर बॅटर. ते कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये एकीकडे आकाश, दुसरीकडे मयूर. वैयक्तिक 3-3 धावेंची ती खेळी आणि पहिल्या 6 चेंडूंमध्ये 7 धावा धावफलकावर आहेत. येस बंटी.
मग 5 मध्ये 6 असतील. क्षमासावी 5 चेंडू 6 धावा धाफकावर आहेत. येस 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 6 धावा धाफकावर येत आहेत. पुन्हा एकदा अगदी चपळाईनं येतोय, परंतु तितक्याच चपळाईनं दुसरीकडून ती रन कंप्लीट केली जाते. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. 7 धावा धाफकावर. ऐकूयात डीजेला. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करा हो पुण्यात. भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करा हो पुण्यात. भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करा हो पुण्यात. भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करा हो पुण्यात. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. 7 धावा धाफकावर. आता फुलपाडा नगरीतील द मॅजिकल फिंगर नेव्हिल. प्रचंड मोठा असा अनुभव आहे. विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांचा एक वेगळा दबदबा आहे आणि नेव्हिल आता गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू टपच्या साईडनं खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धाफकामध्ये येते. दुसरीकडे 2 सलामीवर बॅटर. आकाश साळुंके असेल, मयूर असेल. आता 2 खेळाडूंना फेस करायचंय. पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. आतापर्यंत 9 धावा धाफकावर आहेत. संथ गतीने ती सुरुवात आहे. नॉरफुलटाचा चेंडू यावेळेला येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. आकाश साळुंके अक्कीच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. अरे आधारवाडी आणि तलोदा जल्ला नाही आता राहिली मजा. राहिली मजा नाही मजा, चला नाही आता राहिली मजा. थँक्यू. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 9 धावा धाफकावर. नेव्हिलनं आपले रंग उधळायला सुरुवात केल्यात. पहिल्या 3 चेंडूमध्ये पुन्हा एकदा क्या बात आहे. न्यू बॅटर निखिल येतोय. निखिल पवार नॉडी. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येते. मयूर एक आता तेजस दादाकडे लक्ष द्यावं असं वाटतंय. आतापर्यंत मैदानामध्ये अगदी आयोजकांच्या भूमिकेमध्ये बारकाईनं नजर देत होते, परंतु आयव्ही लेगसी हा संघ तेजस दादा कांबळे यांचा आहे. आता अगदी टक लावून निखिल असेल, मयूर असेल, प्रत्येक खेळाडूवर ते पाहतात त्या आशाभूत नजरेनं. परंतु नेव्हिलनं धावेंना रोख लगावले. धावेंना रोख लगावत असताना आता सिंगल धाव धाफकामध्ये येते. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 13 धावा धाफकावर. पहिल्या 12 मध्ये 13 आहेत. आता येणारे 12 चेंडूमध्ये किती धावेंचा मजल, किती धावेंचा धावा ह्या धाफकावर बनवल्या जातील ह्यावर आता लक्ष दिलं जाईल. येस बंटी. लागू दे सदा, टाईम टाईम लागू दे सदा. पाहुण्याचा पब्लिक पिढा झाली आज जगाने. शेवटच्या बॉल 1 रन मला दाखव. एक विकेट, एक विकेट, एक वाईड, परत एक. ओव्हर सिद्धू ना. पहिल्या 12 मध्ये 13 धावा धाफकावर. आता येणारे 12 नाम आहे सिद्धू सिद्धांत वारंग. ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. मनीष मन्या सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 14 धावा धाफकावर आहेत. निखिल मध्ये ती क्षमता आहे, मयूर मध्ये ती क्षमता आहे. यष्टीरक्षांच्या भूमीमध्ये यावेळी समीर विचारे. थोडासा फंबल होता आणि त्यानंतर गडीबाद. स्टंपिंग केला जातोय. अजून एक गडी. बड़े बड़े
नाम आहे सिद्धू. फुलपाड्याचा खऱ्या अर्थानं तो क्रश आहे. फुलपाड्याचा प्रत्येक खेळाडूंना त्याचा एक वेगळा अभिमान आहे. आणि मयूरनं जे गीत लावलं ना ते गीत लावल्यानंतर सिद्धूला एक वेगळी एनर्जी येते. एक वेगळं वर्चस्व गाजवत असतं सिद्धू. पुन्हा एकदा धावचीची संधी, परंतु यावेळेला सिंगल कंप्लीट केली जाते. येथून निखिलला खऱ्या अर्थाने येथून येणारे 2 ते 3 फटके गरजेचे असणार आहेत. एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये यायचं असेल तर धावेंना आतापर्यंत रोख लगावले जाते, परंतु यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. 16 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. 2.4 चेंडूंचा खेळ. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये किती धावा धाफकावर बनवल्या जातील. निखिल पवार या खेळाडूमध्ये क्षमता आहे. क्षमतावान खेळाडू निखिल आहे. आणि वसे विरार चॅम्पियन ट्रॉफी. आणि त्यासाठी निखिलनं बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर यासाठी बायसिकल देखील दिली होती. अर्थातच निखिल एक दानशूर व्यक्ती आहे, परंतु आता मैदानामध्ये PPL आणि फुलपाडा प्रीमियर लीगमध्ये निखिलवर एक वेगळ्या आशाभूत नजरेनं आयव्ही लेगसीचा संघ पाहतोय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. 18 धावा धाफकावर. आता येणारे 6 चेंडू किती धावा ह्या धाफकावर बनवल्या जातील. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. अरे फुलपाडा प्रीमियर. समीर विचारे शेवटचा अखेरचं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू. समीर विचारे नावात विचारे आणि प्रत्येक चेंडू विचार विनिमय हा करून टाकत असतो. पहिल्या चेंडूवर गडीबाद. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात. भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात. भेटायला जावा मी पुण्यात मला अटक करा हो पुण्यात. भेटायला जावा मी पुण्यात मला अटक करा हो पुण्यात. येणारे 5 ॲज आयकॉन ॲज अ कॅप्टन सूरज चव्हाण. सूरज दादा या नावाने एक वेगळी त्यांना फुलपाडा नगरीमध्ये प्रसिद्धी आहे. प्रचंड मोठं प्रेम क्रिकेटवरचं. पाठच्या 6 ते 7 महिन्यांपासून वसे विरार चॅम्पियन ट्रॉफीचं ते नियोजन कशा प्रकारे करता येईल. PPL फुलपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेचं कशा प्रकारे आयोजन करता येईल आणि आयोजकांच्या भूमिकेमधील सर्वाधिक मोठा वाटा सूरज चव्हाण या खेळाडूचा आपण सातत्यानं पाहिलाय. सूरजला इथून संघ थोडासा संकटामध्ये आहे. संकटातून संकटमोची खेळी करणं हे गरजेचं असेल. येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 3 चेंडू. येणारे 2 मोठे फटके येणार का, परंतु पुन्हा एकदा येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजून एक गडी बाद. Yes, thank you. विजेश येतोय. 20 धावा धाफकावर. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, परंतु समीरदाचं ज्या वेळेला खेळपट्टीवर चेंडू पडतोय त्यावेळेला अगदी हातभर वळण घेतोय. ह्यावेळेला दुसरीचा प्रयत्न होता. अतिरिक्त धाव. 22 धावा धाफकावर. येणारे 2 चेंडू. येणारे 2 चेंडू मध्ये खोलवा टप्प्याचा चेंडू. यावेळेला चेंज ऑफ लाईन. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 23. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या शेवटच्या चेंडूवर किती धावा धाफकावर बनवल्या जातात. निखिल नवडे आतापर्यंत मैदानामध्ये चांगला खेळ, परंतु शेवट पुन्हा एकदा गडी बाद. निखिलचा 24 चेंडूंचा खेळ. 23 धावा धाफकावर. आता येणारे 24 मध्ये 24 धावा ह्या धाफकावर बनवायच्या आहेत. तुर्तास टॉस की बॉसच्या दिशेनं नेक्स्ट मॅच. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा. विजू लॉर्ड्स पाठवून ठेव.
डॅडी 11 विपक्ष DC11. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. डॅडी 11 विपक्ष DC11. त्वरित यायचंय. चला मी विनंती करतो आयोजक केतन बटावले आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. डॅडी 11 विपक्ष DC11. दोन्ही संघाचे कर्णधार DC11 संघ. कॅप्टन पाठवा. आयोजक अर्थात आज केतन बटावले आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. PPL असा कॉल आणि PPL येतोय. अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. डिसिजन विचारेल क्षेत्ररक्षण. केतन आपण तुर्तास स्थानपन्न व्हायचं आहे. PPL तुझ्यासाठी काय आहे? PPL ह्या 4 वर्ष यशस्वी आणि यंदाच्या वर्षामध्ये येऊन PPL पाहून कसं वाटतं आणि कशा प्रकारे ह्या आयोजनाचा उल्लेख करेल? आयोजन तर दरवर्षी चांगलाच असतो आणि यंगस्टर लोकांना म्हणजे खूप चांगलं आहे PPL पुढे जाण्यासाठी. PPL खऱ्या अर्थानं प्रचंड मोठी मेहनत प्रत्येकाची. अनेक खेळाडू जॉन्टी दादा देखील असेल अनेक खेळाडू आहेत. खऱ्या अर्थानं अनेक कर्णधारांनी देखील उल्लेख केला की यंगस्टर खेळाडूंसाठी हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. PPL एक पिवळमय वातावरण आणि त्यामध्ये ही गाजणारी थाटामाटात आणि उत्साहात येणारी मला वाटतं वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये जॉन्टी सर्वाधिक मोठी ही गावकप म्हणून मानली जाणारी स्पर्धा आहे. थोडक्यात आयोजनाबद्दल पुन्हा एकदा ऐकायला सिनियर खेळाडूंबद्दल हे नक्कीच आवडेल. आयोजन तर दरवर्षी खूप चांगला असतो. जॉन्टीदा, विजयदा, आकाशदा सर्व चांगलं आयोजन करतात. सूरजदा, पांडूदा. येस खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. जॉन्टीशी बोलायला चर्चा करायला खूप आवडेल आता. खऱ्या अर्थानं PPL आणि जॉन्टी स्वतः देखील एक भाऊक होते. या अगोदर आपण सूरजदादा होते आणि सूरजदादांची त्यावेळेला चर्चा केली होती. जॉन्टी आणि खऱ्या अर्थानं जॉन्टीच्या डोळ्यात पुन्हा एकदा ते पाणी आहे. आता ह्या मैदानाला खऱ्या अर्थानं यंदाच्या वर्षामध्ये आपल्याला निरोप द्यायचा आहे. कशा प्रकारे भाऊक होईल? मृदुल काय सांगू, 2009ला जेव्हा जीवदानी माऊली संघ आम्ही स्थापन केला त्यापासून ह्या ग्राउंडवर आम्ही सर्व खेळाडू घडवले आणि तिथून 2010ला जीवदानी माऊली हा संघ बाहेर प्रवास करायला गेला, क्रिकेट खेळायला गेला. माझ्या माध्यमातून विजय होता माझ्या सहकारीसाठी, सूरज, आकाश, जसे आमचे सर्व संतोष बिंतोष सर्व पोरं होती. ह्यांनी खांद्याला खांदा मिळून आम्ही हा संघ उभा केला आणि त्याच्यानंतरनं आम्ही एक नियोजन पाहत प्रत्येक चॅम्पियन ट्रॉफी असू दे किंवा PPL आपल्या एरियात अजून चांगले खेळाडू कसे बनवता येतील हे आम्ही सर्वांनी बसून डिसाईड केलं. आणि ह्याच्यानंतर आज तू बघतोच आहेस की 150, 150 जवळजवळ 200 खेळाडू आपल्या PPL मध्ये क्रिकेट खेळतात फुलपाड्यातून. आणि चॅम्पियन ट्रॉफीमध्ये असोसिएशनमध्ये 7 संघ आहेत. म्हणजे विचार कर की किती एवढी मोठी कुठल्या ह्याच्यात आहे काय तू कुठल्या विभागात एवढे हे आहेत काय? एवढी मोठी अचिव्हमेंट आम्ही उभा केले आणि हे आहे ना सर्व खेळाडूंनी सपोर्ट केलेले. आता कालची जी चॅम्पियन ट्रॉफी झाली ना ह्याच्यात असं नाही की जीवदानी माऊली होते. हे 100-150 खेळाडू आहेत ना हे PPLचे, हे सर्व प्राणप्रतिष्ठाना लावत होते, मेहनत करत होते, संघर्ष करत होते. त्याच्यात संघ पण होते, सर्व होते. असं नव्हतं की कोणी सहकार्य नाही केलं, सर्वांना केलं. म्हणून मी मनापासून सर्वांचे आभारी आहे. आणि हे ग्राउंड जात आहे जेव्हा तो भाविक सण होता मृदुल, जेव्हा सर्व खेळाडू या ग्राउंडसाठी नतमस्तक झाले त्या टायमाला आमच्या डोळ्यातून अश्रू आले. येस जॉन्टी पुन्हा एकदा भाऊक आहे. त्याच्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थानं ते पाणी आहेत. आणि क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की कोणाला प्रेमाची नशा तर कोणाला दारूची नशा. परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला फक्त आणि फक्त बॅट आणि बॉलची नशा. कोणाला पदाचा गर्व असतो, कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो, परंतु मित्रांनो आम्ही क्रिकेट चाहते आहोत.
आम्हाला फक्त आणि फक्त त्या घरातील ट्रॉफींचा गर्व. आणि ह्याच मैदानानं जॉन्टीनं अतिशय चांगला उल्लेख 2009 पासून तिची सुरुवात ह्या मैदानाच्या प्रचंड मोठ्या आठवणी ह्या मैदानानं दिल्यात. अनेक मोठमोठे खेळाडू आज फुलपाडा नगरीत खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर मला वाटतं 7 ते 8 संघ असोसिएशनमध्ये वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन असेल, विरार क्रिकेट असोसिएशन असेल, मोठमोठे खेळाडू ह्या मैदानानं घडवून दिले. आणि ह्या मैदानाला निरोप देताना पुन्हा एकदा आम्ही ती चर्चा करणार आहोत. जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा त्या मॅचच्या दिशेने वळतोय ज्या ठिकाणी 24 चेंडू 24 धावेंचं हे लक्ष आहे. एकीकडे आयव्ही लेगसी विपक्ष अल्पेश 11चा संघ 2 सलामीवर बॅटर आहेत. त्यांना रोखण्यासाठी सूरज चव्हाण हा सज्ज आहे. दोन्ही खेळाडूंकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. 2 खेळाडू अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूल चालली, अनेक वेळा खडे चालले, अनेक वेळेला पाणी पजलंय, परंतु गाठ पडते पुन्हा एकदा. निमित्त आहे PPL फुलपाडा प्रीमियर लीग.